कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. मीच केला होता फोन. अच्छा अच्छा, तुम्ही घरासाठी आले का? नाही नाही, म्हटलं खूप दिवस झालं आपलं बोलणं झालं नाही. अच्छा, म्हटलं निवांत गप्पा मारू. कसा आहेस बबन? काय चालू आहे तुमचं? अरे आपण पहिल्यांदा भेटतोय ना आता. मग कळतंय ना तुम्हाला. मग कशाला असले फालतू प्रश्न विचारता? घरासाठीच फोन केला होता ना, घरासाठीच येणार. जरा नीट बोल ना. सकाळपासून घरासाठी फिरतोय, एक घर मिळत नाही. हे घर पण हातचं जायचं. प्लीज आम्हाला लगेचच घर मिळेल का? हो हो हो, गॅसवर शिजवायला ठेवलेलंच आहे. शिजलं की लगेचच देतो. म्हणजे काय ते काय नूडल्स आहेत का? 2 मिनिटात शिजतील आणि लगेच तुमच्या समोर आणून. अरे घर म्हणजे बाबा प्रोसिजर असते, एक प्रकारची एक प्रोसेस करावं लागते त्याला. काय प्रोसेस आहे याचं? म्हणजे कसं असतात, तुमचे सगळे जे लिगल डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला पाहिजे असतात. म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मुख्य म्हणजे विटनेस आहे का तुमच्याकडे? आहे ना. हे बघा, हे आहेत नाही, हे विटनेस आहेत आमचे. आणि हे बघा, हे सगळी कागदपत्र डॉक्युमेंट्स मी घेऊनच फिरतो. वा वा वा. हा, हे झाले. एवढं काय तपासताय? नाही, पुढचं वाक्य काय ते बघत होतो. आणि इकडे मी सोबतच घेऊन फिरतो. आणि बायको? तिला कशी सोबत घेऊन फिरणार? हा, मात्र तिने दिलेलं टेन्शन सोबत घेऊन फिरतो आपण. हा, तसं नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की लग्न झालंय का तुमचं ते विचारतोय. हसताय काय? नाही, मग झालं, आमचं लग्न झालंय. हो हो हो, झालंय. नमस्कार वहिनी. लगेच गेले पण वहिनी. हो. मग काय त्यांना काय विचारताय? झालं काय? तुम्ही एकमेकांसोबत लग्न केलं काय? अहो नाही, तसं नाही. आमचं लग्न झालंय बायकांबरोबर आमच्या. तुमच्या बायकांबरोबर. ओके. तर काय करते काय तुमची बायको? माझा छळ. अरे बाप, म्हणजे कन्फर्म तुमचं लग्न झालेलं आहे. काय बायकोचं नाव काय आहे? नका, तिचं नाव घ्यायला लावू नका. का? अहो, लॉकडाऊन मध्ये जेव्हा तिचं नाव घेतलं ना, तेव्हा माझा मास्क फाटलाय. तुमचा तर मास्कच फाटला. माझी तर आयुष्याची दाण उडाली हो. तरी काय नाव काय साधारण म्हणजे असं? कोयल. क्या बात, इतकं मधुर नाव आहे तुमच्या बाई. मधुर? अहो, ती बडबडायला लागली ना तर कपाचे कान असे निखळून पडतात. माणसाच्या कानात तो सोडूनच या. बापरे, एवढी डेंजर आहे तुमची बायको? डेंजर हा शब्द तिलाच बघून लिहिला वाटतं डिक्शनरी मध्ये. मग तुम्ही तर बायकोचा फोटो काही ठेवत नसेल बॅगेत? नाही, ठेवतो ना. पाकिटात ठेवतो मी फोटो. बापरे, एवढी डेंजर असून पण पाकिटात फोटो ठेवताय म्हणजे लय प्रेम आहे तुमच्या बायकोवर. नाही, प्रेम वगैरे काही नाही. काय झालं, म्हणजे 1-2दा माझं पाकिट मारलं गेलं. तर तो चोर घेऊन गेला पाकिट. नंतर त्याने तिकडे उघडलं, बायकोचा फोटो पाहिला आणि परत पाकिट मला आणून दिलं. आणि सहानुभूती म्हणून 500 रुपये वरती दिले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.